नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण काकडीमध्ये रवा घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. उन्हाळा विशेष आहे, त्यामुळे नक्कीच ही रेसिपी झाली पाहिजे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 2 काकड्या घ्यायच्या आहेत. ताज्या ताज्या काकड्या घ्यायच्या. आता या काकडीची ना आपल्याला साल काढून टाकायची आहे. काकडी व्यवस्थित अशी सोलून घ्यायची आहे. जर तुम्हाला काकडीची साल काढायची नसेल तरी सुद्धा चालेल. काकडीची साल न काढता सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. काकडी व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहे. आता याचं मागचं पुढचं जे देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. असा मागचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि काकडीचा थोडासा तुकडा काढून खाऊन पाहायचा, कारण काकडी बऱ्याच वेळा कडू असते, त्यामुळे अगोदर टेस्ट करायची काकडी कडू तर नाही ना. त्यानंतर मग काकडी बघा आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे. असे काकडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण काकडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे जराशी अशी कट करून घ्यायची. संपूर्ण काकडी पहा आपण अशा पद्धतीने इथे चिरून घेतलेली आहे. आता ही चिरून घेतलेली काकडी ना आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. सर्व काकडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा सुद्धा इथे वापरू शकता. सर्व रवा आपल्याला काकडीमध्ये घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे ताजे दही घालायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे, कारण आपण अगोदरच यामध्ये काकडी घातलेली आहे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचे, वाटून घ्यायचे. पहा इथे आपलं या स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. काकडीमध्ये पाणी असल्यामुळे आपण अगदी 3 ते 4 चमचे वरचं पाणी यामध्ये वापरलेलं आहे. पाहू शकता इथे आपलं या स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशी आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण अजिबात जरासुद्धा सोडा, इनो काहीही न वापरता अगदी मस्त पोटाला थंडावा मिळेल अशी काकडीची रेसिपी बनवतो आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाचं सरसरीत आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅनला तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता. तयार केलेलं काकडीचं मिश्रण पॅनवरती घालायचं आहे आणि अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. याचा आपल्याला असा डोसा बनवून घ्यायचा आहे. आज इथे आपण थंडगार काकडीचे पौष्टिक असे डोसे बनवत आहोत, जे खायलासुद्धा खूप पौष्टिक आहेत, हलकंच आहे. डोसा घालायचा आहे आणि मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने डोसा व्यवस्थित असा भाजला गेला की याला पलटी करून घ्यायचं. पहा खालच्या बाजूने डोसा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं मध्यम गॅसवरती भाजून घेऊया. पहा इथे आपण दोन्ही बाजूनी डोसा अगदी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता पहिला डोसा असा होतो, पण एकदा तवा गरम झाला की बाकीचे डोसे छान भाजले जातात. पहा आता आपण दुसरासुद्धा डोसा इथे बनवून घेऊया. पुन्हा एकदा याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो. अजिबात जास्त तेल लागत नाही. आता लगेच यावरती मिश्रण घालून याला पसरवून घेऊया. अलगद हाताने याला पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता भाजला गेला की वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला पलटी करून घ्यायचं. तर हे डोसे पहा अजिबात जरासुद्धा पॅनला चिकटत नाहीत. अगदी अलगद डोसे पॅनपासून निघतात. पहा डोसा खालच्या बाजूने अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला असंच मध्यम गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घेऊया. पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला मस्त भाजून घेतलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्ही सर्व डोसे बनवून घेऊ शकता. हे डोसे अतिशय झटपट तयार होतात, खायलाही पौष्टिक आहे, अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होतात. तुम्ही सुद्धा काकडीचे पौष्टिक असे हे हलके फुलके डोसे नक्कीच बनवून पहा. त्याला तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. पहा डोसे किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत. अगदी दिवसभर सुद्धा असेच मऊ लुसलुशीत राहतात. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे डोसे देऊ शकता. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पौष्टिक असे काकडीचे डोसे या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपला घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त असे इथे आपले थंडगार काकडीचे डोसे तयार आहेत. तुम्ही सुद्धा असे डोसे नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल.
रेसिपी अतिशय जबरदस्त आहे, पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला मग मंडळी, भेटूया एका अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.